या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। भाजपकडून विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 11 नेत्यांच्या नावाचा विचार केला जातोय। भाजपच्या कोट्यातून महादेव जानकर यांना पुन्हा एकदा संधी मिळणार अशी चर्चा आहे। इतर 4 जागांसाठी 10 नावे चर्चेत आहेत। लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या दोघांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे। पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्या नावांचा वरिष्ठ पातळीवर विचार सुरू आहे। 4 जागांमध्ये एका महिलेला संधी मिळणार हे निश्चित आहे। विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला ही मोठी माहिती दिली आहे। अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण बघतोय 10 नावे चर्चेत आहे, यामध्ये कुणाकुणाचा समावेश आहे, सविस्तर माहिती। शेजल, 10 नावांपैकी एक नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। महादेव जानकर यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवरती संधी मिळणार आहे। त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। राहिलेल्या 4 नावांसाठी आपण बघितलं तर 10 नावांचा विचार सुरू आहे। त्यामध्ये प्रामुख्याने 2 महिलांचा समावेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे दोन्हीपैकी एका महिलेला विधान परिषदेवरती संधी मिळणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। चित्रा वाघ आणि पंकजा मुंडे या 2 महिला नावांची चर्चा खरं तर जवळपास निश्चित झालेली आहे। त्या दोघींची नावं, त्या दोघींपैकी एकीला संधी मिळू शकते। दुसरीकडे जर आपण बघायला गेलं तर लोकसभेमध्ये ज्यांचा पराभव झालेला आहे अशांपैकी एकाला देखील संधी मिळू शकते। त्यात जर आपण प्रामुख्याने बघितलं तर जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे असतील किंवा पंकजा मुंडे असतील, या दोघांपैकी विधान परिषदेवरती एकाला संधी मिळू शकते। दुसरीकडे जर बघायला गेलं तर सगळ्या समाजाचा विचार करता, म्हणजे ओबीसी असेल, मराठा असेल, बंजारा असेल, या सगळ्या समाजाचा विचार करून ही नावं निश्चित केली जाणार आहेत। जवळपास 10 ते 11 नावांवरती काल झालेल्या भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली होती। 2 तारखेला खरं तर शेजल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। त्यापूर्वी या 10 नावांपैकी जी 5 नावं आहेत ती त्याची यादी जी आहे ती भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ कार्यालयाकडनं जाहीर केली जाईल। धन्यवाद प्रमोद दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी। तर 5 जागांसाठी 11 नावांचा विचार सुरू असल्याचं बघायला मिळतंय। तर यामध्ये महादेव जानकर यांचं मात्र एक नाव निश्चित असल्याची माहिती मिळते। तर लोकसभेमध्ये ज्यांचा पराभव झालाय त्यांचा विधान परिषदेसाठी विचार केला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते। तर भाजप विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मंथन करत असल्याचं देखील समोर आलेलं आहे।